सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। नमस्कार. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय असा हा सकारात्मकतेकडे असणारा प्रवास हीच मानवी जीवन प्रवासाची इति कर्तव्यता. हा जीवन प्रवास सागरासारखा सर्वांना सामावून घेत घेत करणारे ज्येष्ठ हेच खऱ्या अर्थाने संपन्न होत जातात, ज्ञानानं, अनुभवानं आणि सेवा कार्यानंही. ज्येष्ठाही राष्ट्रभूतये अर्थात ज्येष्ठ हेच राष्ट्राला आधारभूत आहेत. देशहितासाठी चंदन बनावे झिजत मरावे हीच आस. हीच आस बाळगणाऱ्या विदर्भातील ज्येष्ठ नागरिक मंडळांशी संलग्न असणाऱ्या या महामंडळाच्या वतीने आज दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी मी शिल्पा महेश नंदन पवार जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी होणाऱ्या अभिनंदन सोहळ्यात आपणा सर्वांचं अत्यंत मनःपूर्वक स्वागत करते. सज्जन हो, मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य. हे जरी खरं असलं ना तरीही तेजवो अखंड शांत पावित्र्याचा थोर चारित्र्याचा नंदादीप असं ज्यांच्याबद्दल आपल्याला नेहमीच वाटत राहिलंय, तो नंदादीप लौकिकार्थानं यावर्षी काळानं विझवलाय. असं असलं तरीही त्यांच्या कार्याचा प्रकाश मानवतेला चिरंतन मार्गदर्शन करतच राहील. असे काही प्रकाशपुंज 2020 या वर्षात आपल्याला सोडून गेलेत. त्यांमध्ये प्रमुख नावं घेता येतील ती आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती महामहिम डॉक्टर प्रणव मुखर्जी, महामंडळाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ पोफळी आणि मार्गदर्शक श्री मामासाहेब घुमरे. याशिवायही ज्यांनी आपल्या देशासाठी भरीव योगदान दिलंय अशा सर्वच ज्ञात अज्ञान ज्येष्ठांना या ज्येष्ठ नागरिक महामंडळातर्फे आमची विनम्र श्रद्धांजली. उद्यासाठी आजचे शिक्षण देण्याचा वसा घेतलेले ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब नंदन पवार हे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले डॉक्टर नंदन पवार यांचे कार्य हाच खरं तर त्यांचा परिचय. मुलांमधील भाषिक सृजनतेचा विकास या विषयात आचार्य म्हणजेच PhD पदवी संपादन केलेल्या डॉक्टर बाबा नंदन पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक सर्जनशील प्रयोग केलेले आहेत. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आचार्यकुल पुरस्कार, अंत्योदय पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करून शासन दरबारी आणि समाजेनेही त्यांच्या कार्याची वेळोवेळी दखलही घेतली आहे. त्यांचे स्वागत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रभुजी देशपांडे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते.
हे जग अधिकाधिक सुंदर करण्यासाठी ज्यांनी आपली सगळी हयात खर्ची घातली ते ज्येष्ठ आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनी आपला वारसा पुढे चालवणाऱ्या कर्तृत्ववान कर्तबगार व्यक्तींच्या पाठीवर सन्मानाची थाप देऊन त्यांच्या सत्कार्याला पुढे प्रोत्साहित करतात. हा मंडळाचा नेहमीचाच असा पायंडा. याही वर्षी आपण लवादा गाव पोस्ट दुनी तालुका मेळघाट जिल्हा अमरावती येथील बांबू प्रकल्पाचे निर्माता व संरक्षक श्री सुनील गुणवंतराव देशपांडे यांचा समाज ज्योत हा पुरस्कार देऊन गौरव करीत आहोत. श्री देशपांडे यांनी या क्षेत्रातील कोरकू, गोंड, भिल्ल या आदिवासी तसेच मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय युवकांना बांबू क्राफ्टचे शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. बांबू विषयाचे तज्ज्ञ म्हणून देशभरात ते ओळखले जातात. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सुनीलजी देशपांडे यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. हे एवढं मोठं शिवधनुष्य त्यांनी नेमकं पेललं कसं, हा सगळ्यांच्याच मनात असणारा प्रश्न. या प्रश्नाचं माननीय सुनीलजी यांनी थोडंसं कोडं उलगडावं आपल्या मनोगतातून. माननीय कुलगुरूंच्या हस्ते हे प्राप्त होणं, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कॅबिनमध्ये मला तेलंग साहेबांचा फोन आला होता 3 महिन्यापूर्वी. हा निर्णय आम्ही घेतलेला आणि हा पुरस्कार तुम्हाला नागपूरमध्ये देण्यात येईल. आणि त्यामध्ये बरेच जण येणार होते, त्यांनी 4-5 जणांची नावं घेतली होती. पण या कोविडच्या याच्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला आणि हा किती दिवस थांबवायचा असा त्यांचा प्रयत्न झाला. म्हणून त्यांनी 1 ऑक्टोबर हा दिन निश्चित करून त्यांनी मला निरोप दिला होता की असं असं करा. पण आता ही सगळी परिस्थिती पाहून मी या कार्यक्रमाला येणारच होतो यांच्या कामासाठी. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सकाळीच त्यांचा फोन आला आणि म्हणून हे निश्चित झालं की आम्ही कार्यकर्ते जे काही काम करतो ते ना पैशासाठी असतं ना कुठल्या सन्मानासाठी असतं. धन्यवाद सुनीलजी. मी म्हटलं ना की अनेक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत हिऱ्यांना या निमित्तानं पारखलं जातं, समाजासमोर आणलं जातं. लोकशाहीचा 5वा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता. या व्यासंगी व पत्रकारिता हे व्रत म्हणून स्वीकारणारे श्री मनीषजी कुलकर्णी यांना अप्पासाहेब पाडळकर पत्रकारिता पुरस्कार महामंडळातर्फे देण्यात येऊन त्यांचा आज गौरव करण्यात येत आहे. श्री कुलकर्णी यांची विशेषता अशी की त्यांच्या शोध पत्रकारितेमुळे नागपूर विद्यापीठाला फेर परीक्षा घ्यावी लागली होती. पत्रकार रत्नाकर आणि प्रसिद्ध असा टिळक युवा पत्रकार पुरस्कार हेही त्यांना प्राप्त झाले आहेत. अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणारे तपस्वी पत्रकार म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा सत्कार करतील महामंडळाचे सचिव ॲडव्होकेट अविनाशजी तेलंग. धन्यवाद सर. यानंतर त्यांनीही एवढी उत्तुंग झेप घेताना त्यांना कोणकोणत्या विविध प्रसंगांना सामोरं जावं लागलं ते उलगडावं म्हणून त्यांनी आपलं मनोगत सादर करावं अशी मी श्री मनीषजी कुलकर्णी यांना विनंती करते. पत्रकारितेमध्ये गेल्या 8-10 महिन्यामध्ये जबाबदारीची इतकी वाढ झालेली आहे
आणि करोना संकट काळ आहे. संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जगातल्या अनेक देशांना करोनाने आपल्या आवाक्यात कवेमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीत माणसाचं जीवनमान आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलून गेलेल्या आहेत. डॉक्टर्स त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत, इतर शासकीय व्यवस्था आहेत, यासोबतच आम्ही पत्रकार पण सतत धावत पळत असतो की तुमच्यापर्यंत वर्तमानपत्र असतील, वृत्तवाहिन्या असतील किंवा न्यूज एजन्सी आहे, याच्या माध्यमातून अचूक, नेमकी, नेटकी आणि खरी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि हे सगळं काम करत असताना कधी कधी असं वाटतं की नाही बा, आपण धावतो आहे, पळतो आहे, कोणी सरकार दरबारी किंवा समाजामध्ये कोणी दखल घेत आहे का नाही घेत आहे, की आपण जे काही करतो ते नुसतं अरण्यरुदन ठरत आहे का, की नाही आम्ही धावतो आहे, पळतो आहे, दवाखान्यात जातो आहे, कुठे बेड्सची व्यवस्था नसेल तर ती शासनापर्यंत त्या समस्या पोहोचवण्याचे प्रयत्न करतो आहेत, की लोकांची कशी ससेहोलपट होते आहे, कुठल्या भागामध्ये काय होत आहे. तर समाजातनं अशा प्रकारचे पुरस्कार आणि सन्मान मिळाले की वाटतं की नाही समाजामध्ये अशा अनेक संस्था आणि घटक आहेत की जे कॉग्निजन्स घेतात. आता ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे माझा सत्कार झालेला आहे की समाजातले जे ज्येष्ठ आहेत ते सर्वार्थाने ज्येष्ठ असतात. त्यांच्याकडे आयुष्याचा, जीवनाचा अनुभव असतो, आयुष्याची शिदोरी असते. त्या अनुभव संपन्नतेने माझ्यासारख्या तरुणाच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. तर ही अशा प्रकारची थाप जी आहे ही एक हुरूप देते, भरारी देते की नाही आहे, आम्ही तुमच्या कामाचं कॉग्निजन्स घेतो आहे, दखल घेतो आहे, तुम्ही असंच काम सातत्याने पुढे करत राहा. आणि या सगळ्यांना पुरस्काराने प्रेरणा मिळाली. तर मी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आपल्या भारत देशातील लहान मुलं ही काही फार मागे नाहीत बरं. या मुलींबाबत तर अत्यंत सार्थपणे असं म्हटलं जातं, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. अशा या चिंगारीनं नुकतीच आपली चुणूक दाखवलेली आहे. खरं तर शाळेत शिकवलं जाणारं शिक्षण म्हणजे आज पाठ आणि उद्या सपाट. मात्र झेन सदावर्ते ही याला अपवाद ठरलेली आहे. परळ, मुंबई येथील भागात तिच्या राहत्या बिल्डिंगला आग लागली होती. या चिमुरडीच्या हे मध्यरात्री लक्षात आलं तेव्हा तिनं सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना उठवलं, सर्वांना घराबाहेर काढलं आणि आधी मेन स्विच बंद करून सर्वांना धीर देऊन अग्निशमन दलाला तात्काळ फोन केले. शाळेत शिकवलेले स्वसंरक्षणाचे सगळे उपाय सर्वांकडून करून घेतले आणि तिनं तब्बल 17 जणांचा प्राण वाचवला. याकरता तिला राष्ट्रपतींचा पुरस्कार देण्यात आलेला आहेच. महामंडळही तिला गौरवणार आहे. परंतु सध्या ही कोविडची स्थिती बघता हा पुरस्कार तिला नंतर देण्यात येईल. मात्र या चिमुरडीचे चिमखडे बोल ऐकण्याकरता आपण सर्वच उत्सुक आहात. तेव्हा झेन आता तिचं मनोगत व्यक्त करेल आणि आपल्या पुढे ठेवेल तिची रोमहर्षक साहस कथा. I was calm and I got a few of the clothes. I tore them all off into bits and shits of handkerchiefs, and then I added water into it. When I added water into it, it became an awesome purifier. So then, when you breathe through it, you get purified air at the place of a lot of carbon. The pillows were there. I threw the pillow out of the window so that the fire couldn't be caught. The cylinders had to be shut off, and the main switch of the electricity, I shut it off. Age doesn't matter till you can do something. And I don't think that age matters, when to rescue and when to not, when to learn and when to not. धन्यवाद झेन. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की यहाँ हरबाला देवी की प्रतिमा आणि बच्चा बच्चा ही राम है बरं का. मीत अंजनकर, वयवर्ष केवळ 4, वयाच्या 4थ्या वर्षी यानं रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके पटकावून सगळ्या देशालाच चकित केलंय. त्याचेही महामंडळाने कौतुक करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र पेशकर
हे महामंडळाचे संपर्क प्रमुख त्याचा सत्कार करतील आणि त्याला शुभेच्छा देतील, त्याकरता मी श्री नरेंद्र पेशकर यांना आमंत्रित करते. Thank you very much. सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या, समाजातील सत्कृत्याची दखल घेणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या समाजाकडून नेमक्या अपेक्षा काय? त्यांना पुढं त्यांच्या कार्याची दिशा कोणत्या निकषांवरून ठरवावीशी वाटते, याकरता आपलं प्रास्ताविक सादर करतील मंडळाचे सचिव ॲडव्होकेट श्री अविनाशजी तेलंग. प्रास्ताविकासाठी मी माननीय तेलंग यांना आमंत्रित करते. नमस्कार. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष माननीय प्रभूजी देशपांडे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर बाबासाहेब नंदन पवार, ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद, आम्हाला संलग्न मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सभासद बंधू आणि आपण सर्व. गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगात थैमान घातलेला जो कोरोना आहे त्यांनी ज्येष्ठांना फार जास्त छळलं आहे. ज्येष्ठांच्या व्यथाही अनेक आहेत आणि कोरोनाच्या कथाही अनेक आहेत. यावेळेला गेल्या 6 महिन्यात सरकारने काही केलं असेल तर ज्येष्ठांना तुम्ही घरात राहा, बाहेर पडू नका, आणि हे केलं की सरकारची जबाबदारी संपली. आणि हे जे ज्येष्ठांचे हाल झालेले आहेत, असे हाल झालेले आहे, जे जिवंत आहेत त्यांचे हाल आहेत, जे मरण पावले त्यांना त्यांचा 16वा संस्कारही होऊ शकत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ ज्येष्ठांनीच एकमेकांना सांभाळलं पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय झालं की 23 मार्च 2020ला आम्ही जो वासंतिक मेळावा घेणार होतो, त्याच्यामध्ये जे सत्कार करणार होतो आणि ज्येष्ठ नसलेल्यांचं अभिनंदन करणार होतो, तो कार्यक्रम आम्ही आज घेतलेला आहे. सगळ्या सत्कार मूर्तींचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी ते सांगू इच्छितो की 23 मार्चचा जो आपला कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये अर्थक्रांतीचे जनक श्रीयुत अनिलजी बोकील यांना आपण प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं. आजही आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांना ते येणं शक्य झालं नाही, कारण कोरोनामुळे त्यांना नागपूरला येता येत नाही. त्याच्यामुळे 23 मार्चला आपण जे करणार होतो त्याची गोष्ट आपण आज 1 ऑक्टोबरला करतो आहे आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी करतो आहे. काय प्रॉब्लेम असा आहे की आर्थिक समस्यांचं असं आहे की कुठलीही आरोग्याची समस्या असेल तरी आर्थिक समस्या असेल तर तो प्रॉब्लेम मोठा होतो, आणि आर्थिक सुबत्ता असली तर दुसरे प्रॉब्लेम लहान लहान होतात. त्याच्यामुळे मुळामध्ये प्रश्न असा आहे की जे ज्येष्ठ खेड्यापाड्यात काम करतात, गरीब आहेत, मजूर आहेत, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं काय? केवळ पेन्शनर लोकांकडे आम्हाला बघायचं नाही आहे. ज्यांना पेन्शन मिळत नाही, ज्यांच्या घरी खायची व्यवस्था नाही, अशांत काय होईल? आणि या दृष्टीने मग अर्थक्रांतीने एक प्रस्ताव मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की केविलवाणं वृद्धत्व आम्हाला नको, आम्हाला ज्येष्ठांचा सन्मान हवा आहे आणि सन्मानजनक आयुष्य आम्हाला जगायचं आहे. असं मानलं जातं की माणसाचं जीवन फिट ॲट 40, स्ट्रॉंग ॲट 60 आणि इंडिपेंडंट ॲट 80. म्हणजे 40व्या वर्षी माणूस आरोग्याने परिपूर्ण पाहिजे, 60व्या वर्षी तो मजबूत राहायला पाहिजे आणि 80व्या वर्षी तो इंडिपेंडंट राहायला पाहिजे. तसे दत्ता मेघे आहेत. पण हे का होऊ शकलं? आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून आता आपण असा विषय मांडतो आहे की पूर्वी आपण लहान लहान इश्यू घेतले, एस टीच्या बसमध्ये सवलत पाहिजे, हे सगळे इश्यू लहान. आता 100 सुनार की 1 लोहार की आपल्याला करायची आहे आणि आपल्याला सन्मानजनक जीवन ज्येष्ठांना मिळालं पाहिजे. याच्याकरता आपण राष्ट्रीय सन्मान हा ज्येष्ठांना त्यांचा पदसिद्ध हक्क आहे ही मागणी करतो आहे. आता हा सन्मान कसा मिळेल? तर प्रत्येक 60 वर्षाच्या ज्येष्ठाला, स्त्री असो, पुरुष असो, ब्राह्मण असो, कुठल्या जातीचा धर्माचा असो, सगळे एका फुटपट्टीने आपण मोजणार आणि प्रत्येकाला दरमहा 10,000 रुपये आणि 2019चा महागाई भत्ता धरून जी रक्कम येईल ती सध्या 10,500 येते, ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे. याचा आधार काय आहे? याचा आधार असा आहे की दरडोई उत्पन्न भारतामध्ये 1,26,000 आहे. म्हणजे महिन्याला ते 10,500 पडतात. हे 10,500 प्रत्येक ज्येष्ठाला मिळाले पाहिजे. याच्यामध्ये सूट कोणाला आहे? ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, 10,000च्या वरती आहे, पेन्शन ज्यांना आहे, इतर सोर्सेस आहे, ते सोडले
तर जे भारतामध्ये 11 कोटी ज्येष्ठ आहेत त्या प्रत्येकाला दरमहा 10,000 रुपये त्याच्या खात्यात गेले पाहिजे. म्हणजे काय होईल, म्हणजे तो सन्मानाने जगेल, पण तो ज्येष्ठ काही अमेरिकेत फिरायला नाही जाणार, तो ते पैसे आपल्या कुटुंबात खर्च करेल. आत्ता सरकारने जी 21 लाख कोटीची योजना केली त्याचा मूळ आधार असा होता की कामं निर्माण झाले पाहिजे, पण ज्येष्ठ जे करतील त्याच्यामुळे कुटुंबातले लोक अन्नधान्याच्या सोयी करतील, आरोग्याची व्यवस्था करतील, तो पैसा गरिबांमध्येच खर्च होईल. ज्येष्ठांचा खर्च म्हणजे इतरांचं उत्पन्न, त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. आज ज्या सगळ्या जागतिक अर्थव्यवस्था मंदीला आल्या आहेत, भारतातली मंदी ताबडतोब उठेल. हे 11 कोटी लोक भारतभर पसरलेले आहे, खेड्यापाड्यामध्ये पसरलेले आहे. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10,000 मिळाले तर तो ज्येष्ठ दारू पिण्यात खर्च नाही करणार, तो आपल्या कुटुंबाकरता खर्च करेल. आणि दुसरी आणि तिसरी पिढी गरिबीत न राहता त्यांना अन्नधान्य आरोग्याच्या सोयी मिळतील, अशी योजना आहे. या योजनेमध्ये आपल्याला असं वाटतं सरकार कुठे करणार आहे, सरकारला ही योजना करणं भाग आहे. याच्याकरता भाग आहे, आपल्या घटनेच्या 41-40व्या कलमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ज्येष्ठांना देखील, तरुणांकरता त्याची शिक्षणाची व्यवस्था आहे, हक्क आहेत त्यांचे, त्याचप्रमाणे त्यांना सन्मानजनक जीवन जगण्याकरता आर्थिक व्यवस्था केली पाहिजे, घटनेत म्हटलेलं आहे. त्याचा आधार घेऊन राज्य शासन आणि केंद्र शासनाने व्यवस्था केली पाहिजे. पण ही कुठून केली पाहिजे, तर आपल्या भारताचा GDP हा 200 लाख कोटी आहे. या 200 लाख कोटीच्या हे 11 कोटीला जर आपण प्रत्येकाला 10,500 प्रमाणे पैसे दिले तर ते होतात 14 लाख कोटी. म्हणजे 200 कोटीच्या फक्त 60% होतात. हे 60% पैसे GDPच्या वर्षी दरवर्षी जर आपण खर्च केले तर संपूर्ण भारतामधली मंदी निघून जाते, ज्येष्ठांचं जीवन सुधारते, तिन्ही पिढ्या सुधारतात आणि खेड्यापाड्यात कामं चालू होतात. आणि हे 60% जे उभे करायचे आहे, हे करण्याकरता कर लावायचे नाहीत, तर ह्या खर्चामधून जो GST सरकारला मिळणार आहे त्याच्यामध्ये 8% सरकारला GSTच्या रूपाने वापस मिळतात आणि बाकीचे पैसे गव्हर्नमेंट बॉन्ड काढून वगैरे उभे करावे. हे जर केलं तर जगामध्ये ही व्यवस्था आपण चालू करतो आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं आपलं पाऊल असं आहे की ग्लोबल सिटिझनशिप, म्हणजे ही जी क्रांती आहे ही फक्त भारतापुरती मर्यादित नाही, आपण युनेच्या माध्यमातून आणतो आहे. म्हणून माझी सगळ्या ज्येष्ठांना विनंती आहे की आता सगळे आंदोलन बाजूला ठेवा आणि या सन्मान निधीकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. महामंडळ पुढाकार घेते आहे, सगळ्या ज्येष्ठांनी आम्हाला साथ द्या आणि ज्येष्ठांचं केविलवाणं वार्धक्य जाऊन सन्मानजनक आयुष्य आपण जगूया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर समाज शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बाबा नंदन पवार हे जे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आहेत, त्यांना नेमका काय संदेश द्यावासा वाटतो त्याकरता मी त्यांना आमंत्रित करते आपलं उद्बोधन व्यक्त करण्यासाठी. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रभुजी देशपांडे, या मंडळाचे सचिव आणि महत्त्वाची धुरा सांभाळणारे अविनाशजी तेलंग आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सगळे बंधू भगिनींनो, आज राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आहे, जागतिक राष्ट्रीय दिन आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या आभासी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो. आता सांगितल्याप्रमाणे आपण ज्या काळातून मार्गक्रमण करीत आहोत, हा काळ आपल्यासाठी अतिशय उदासीनता आणणारा आहे. याचं कारण असं मित्रांनो की या 6 महिन्यामध्ये ज्येष्ठांनी बाहेर पडू नये, ज्येष्ठांनी घरातच राहावं, असा जो एक अलिखित असा नियम तयार झाला. त्यामुळे आपण गेल्या अनेक दिवसापासून घरामध्ये आणि वास्तव्याला म्हणजे बंदिस्त आहोत. या सगळ्या काळामध्ये एक वैफल्यही मनामध्ये आपल्या आलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या आता सांगितल्याप्रमाणे, तेलंगांनी सांगितल्याप्रमाणे जी एक नवी मोहीम सुरू करतो आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या सोयी जरी उपलब्ध असल्या तरी मुख्यतः जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्या ज्येष्ठामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून हा जर दृष्टिकोन निर्माण व्हायचा असेल तर पहिल्यांदा मित्रांनो आपण आपल्यालाच शोधलं पाहिजे. समर्थांनी आध्यात्मिक संदर्भामध्ये एक शब्द वापरलेला आहे ज्ञानाच्या संदर्भात. समर्थ असं म्हणतात, ऐका ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान,
पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. जर या काळामध्ये, या वार्धक्याच्या काळामध्ये आपल्याला आनंदी राहायचं असेल तर पहिल्यांदा आपणच आपला शोध घेतला पाहिजे आणि आपणच आपल्याला समजूनही घेतलं पाहिजे. याचं कारण असं की कुठल्याही मानवी जीवनामध्ये आपल्याला उत्तरायण टाळता येत नाही. फार तर ते पुढे ढकलता येतं, ते सुसह्य थोडंसं करता येतं, पण ते टाळता येत नाही. पुष्कळदा आपलेच हक्काची इंद्रिये जी आहेत ती इंद्रिये आणि आपल्याला अंगठा दाखवायला लागतात आणि आपल्या घरातली माणसं आपल्याकडे पाहत असताना आपलं वार्धक्य हे सामान्य आहे अशी त्यांची समजूत असताना ती बरोबर असते. त्यामुळे तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या साध्या कुरकुरीकडे सुद्धा आणि ते दुर्लक्ष करायला लागतात. अशा वेळेला आपल्या मनामध्ये एक एकाकीपणा येतो. आपल्याला असं वाटतं की आपण उपेक्षित आहोत. मित्रांनो, हे उपेक्षितपण आपल्या मनात असणं हे खऱ्या अर्थानं वार्धक्य आहे. आणि म्हणून हा निसर्ग नियम आहे, वृद्ध होणं हा निसर्गाचा नियम आहे. परंतु या सगळ्या निसर्ग नियमाला आपण टाळू शकत नसलो तरी जीवनात आनंदी राहण्याकरता मात्र आपल्याला ज्येष्ठ झालं पाहिजे आणि ज्येष्ठ आणि वृद्ध यातला फरकही समजून घेतला पाहिजे. वृद्ध हा समाजालाच नव्हे, देशालाच नव्हे तर घरालाही एक ओझं वाटतो, परंतु ज्येष्ठ नागरिक हा देशाचा एक फार मोठा ॲसेट आहे. समाजालाही तो ॲसेट आहे, घरातल्या माणसालाही तो ॲसेट आहे. आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं समाजाला, आपल्या कुटुंबाला, राष्ट्राला सुद्धा एक ॲसेट म्हणून आपली ओळख करून द्यायची असेल तर जीवनाकडे जरा सकारात्मक दृष्टीनं आपल्याला बघायला शिकलो पाहिजे. आणि मग सकारात्मकतेने पाहायला शिकलो की आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा आनंद वेचता येतो, आनंदाची अनुभूती घेता येते. आणि अशी आनंदाची अनुभूती घेण्याकरता काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. जर आपल्याला घरातही आनंद शोधायचा असेल तर पुष्कळदा लहान व्हावं लागतं. लहान झालो तर आपल्याला हे आनंदाचे क्षण शोधता येतात. पुष्कळ गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीनं करता येतात. आपलं काम करतो, सकारात्मक जेव्हा जीवनाचा विचार करतो त्यावेळेला आपल्यावर नियतीने टाकलेली जबाबदारीसुद्धा आपण ओळखली पाहिजे. तर मला असं वाटते आनंदाची डोही आनंद तरंग, अशा आनंदाच्या तरंगामध्येही आम्ही सगळे ज्येष्ठ त्याचे अनुभव घेऊ शकू. असा अनुभव तुमच्या वाट्याला यावा, तुम्हाला निरामय आयुष्यही तसं लाभावं आणि शक्यतो आपल्या हातून उरलो उपकारापुरता, असं म्हटलं आहे, उरलो उपकारापुरता, तसं माझी प्रत्येक कृती जी आहे ही कृती माझ्याकरता होणार नाही. आता ही कृती समाजाकरता, माझ्या कुटुंबाकरता, माझ्या देशाकरता घडेल असं तो आपल्यातून घडावं अशी एक अपेक्षा करतो. आणि या अपेक्षेबरोबरच आपला पुन्हा एकदा सगळ्यांचं आणि अभिनंदन करून, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करून आणि मला या ठिकाणी बोलावं त्याच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. कोरोना काय किंवा वार्धक्य काय ही एक अवस्था नसून ते एक स्वशोधाचं निमित्त आहे आणि समाजार्पण असं काहीतरी करण्याचंही या डॉक्टर नंदन पवार यांनी मांडलेल्या मोलाच्या विचारांमध्ये अधिक भर घालण्याकरता मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य प्रभुजी देशपांडे यांना आमंत्रित करते. आज 1 ऑक्टोबर 2020 हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. आज आमच्या महामंडळातर्फे हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याकरता आम्ही एकत्रित झालेलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र आदरणीय डॉक्टर बाबासाहेब नंदन पवार, आमच्या महामंडळाचे महामंत्री ॲडव्होकेट अविनाश तेलंग, आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आभासी पद्धतीने होतो आहे हा पाहणारे सर्व बंधू आणि भगिनींनो. आत्ताच आपण दोन्ही वक्त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. माननीय बाबासाहेबांनी अत्यंत मोलाचा विचार आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं ज्येष्ठांनी काळ बदलतो आणि त्यामुळे काळानुरूप आपण सुद्धा बदललं पाहिजे.
ही अत्यंत महत्त्वाचा हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला ज्येष्ठांना. आमच्या सचिवांनी आज काही सरकारकडे मागण्या मागलेल्या आहेत. सरकारकडून आपण नेहमी सगळ्या प्रकारच्या मागण्या मांडत असतो, पण यावेळी एक विशिष्ट प्रकारची मागणी आहे आमची. हा एक प्रस्ताव पारित झालेला आहे संसदेमध्ये किंवा आपल्या घटनेमध्ये. या ज्येष्ठांना जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार योग्य रीतीने या ज्येष्ठांना मिळावेत आणि त्या ज्येष्ठांचं जीवन सुसह्य व्हावं. आज पेन्शनर लोकांना तर पेन्शन मिळते, परंतु ज्यांना पेन्शन मिळत नाही, जे खेड्यापाड्यामध्ये असतात आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत, त्या सगळ्यांचं सुद्धा आर्थिक त्यांना पाठबळ योग्य रीतीने मिळावं याकरता म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिक महामंडळाने काही ठराव केलेला. साधारण छोट्याशा मागण्या, फार मोठ्या अशा नाही आहे. घटनेनुसार जे अधिकार दिले त्याचं योग्य पालन व्हावं याच्याकरता केलेले आहेत. त्याच्याकरता म्हटलेलं आहे की सर्व ज्येष्ठांना जे 60 वर्षाच्या वर होतात त्यांना सगळ्यांना ज्येष्ठ म्हणून गणल्या गेलं पाहिजे आणि मग ज्या ज्येष्ठांना सवलती मिळतात त्या त्यांना मिळाल्या पाहिजे. तेव्हा मी आपल्याला आव्हान करतो की आपण याच्याकरता या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचं 500 रुपयाचं एक प्रकारचं सदस्यत्व घेऊन त्याची सदस्यता वाढवावी आणि समाजामध्ये आपल्या ज्येष्ठांच्या संबंधी आपल्याला जे काही कार्य करता येईल ते या महामंडळाच्या द्वारे आपण करावं एवढं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता कार्यक्रम येऊन पोहोचलेला आहे अंतिम टप्प्यात, अर्थात आभार प्रदर्शन. हे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी महामंडळाचे प्रचार प्रसार प्रमुख माननीय श्री कमलाकर नगरकर यांना आमंत्रित करते. आपण आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे. आभार प्रदर्शन. आजचे प्रमुख पाहुणे परम आदरणीय आणि आमचे पितृतुल्य डॉक्टर बाबासाहेब नंदन पवार यांनी आपल्याला जे मोलाचे मार्गदर्शन केले, ज्येष्ठांनी कसं वागावं, कसं राहावं, त्यांचं जीवन कसं सुसह्य करावं, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच महामंडळाने ज्यांचा सत्कार केला, समाजज्योत पुरस्कार प्राप्त श्रीयुत सुनीलजी देशपांडे, तसेच आप्पासाहेब पाडळकर पुरस्कार प्राप्त श्रीयुत मनीष कुलकर्णी आणि ज्या 2 बालकलाकारांचा मंडळातर्फे सत्कार केला गेला, कुमारी जैन सदावर्ती ही राष्ट्रपती सर्वोच्च बालशौर्य पुरस्कारित आहे. तसेच मीत अंजनकर यांनी स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळालं आहे, याला प्रोत्साहनपूर्वक म्हणून पुरस्कार दिला गेला. या सर्वांचे मी महामंडळातर्फे मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी आज नेटके आणि समायोजित सूत्रसंचालन केले त्या सौ शिल्पा नंदन पवार यांचेसुद्धा मी आभार मानतो. ज्यांच्यामुळे प्रस्तुत कार्यक्रम आभासी पद्धतीने उत्कृष्ट सादर केला गेला ते राजकारणी मीडिया वेब्सचे अजय राजकारणे आणि त्यांची पूर्ण चमू यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच सर्व संलग्नित ज्येष्ठ मंडळ, सर्व सदस्य आणि इतर श्रोतागण यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. सर्व जग ज्या कोविड महामारीने ग्रासलेले आहे त्यातून आपल्याला लवकरात लवकर मुक्तता मिळावी ही परमेश्वर चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपण सर्व स्वस्थ राहा, घरी राहा आणि योग्य काळजी घ्या ही शुभेच्छा. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. एरवी थोडंसंही काही अडलं तरी घरातल्या बच्चे मंडळींना आवाज देणारी ही आजोबा मंडळी आता पुरेशी तंत्रस्नेही आणि सक्षम झाली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज यांनी आपलं दमदार पाऊल टाकलंय. खोटं वाटतंय ना? मग आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आपल्याला या महामंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवरही बघायला मिळणार आहेच. तेव्हा नेहमी आपलं कौतुक करणाऱ्या या आजी आजोबांचंही नक्की 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 भरभरून कौतुक करूया. त्यांचा हा कार्यक्रम नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.